सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 6 जानेवारी 2024ला षटतिला एकादशी मंगळवारी आलेली आहे. षटतिला एकादशी व्रत उपवास केल्याने खूप पुण्य मिळते. ज्यांना एकादशीचे व्रत करणे जमत नाही त्यांनी ह्या दिवशी श्री विष्णूंचे सोबत माता लक्ष्मीचे पूजन मंत्रोच्चार नक्कीच करावा. देवांच्या मूर्ती असतील तुमच्याकडं, श्री हरी विठ्ठल, माता रुक्मिणीची किंवा श्री हरी विष्णूंची, श्री रामांची, त्या मूर्तीवर तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करा. तीळ मिश्रित पाण्याने सूर्यनारायणाला ह्या दिवशी अर्घ्य द्या. ह्या दिवशी तुमच्या स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा पांढरी तीळ टाका आणि मग आंघोळ करा. आजारपण नावाला सुद्धा उरणार नाही. ह्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवायला विसरू नका. हळदीने सारवणं म्हणजे हळदीत गोमूत्र पाणी टाकून संपूर्ण उंबरठ्याला हळदीने छान लेपन करायचे आहे. त्यावर हळदी कुंकू व्हायला विसरू नका. थोडीशी छोटीशी रांगोळीसुद्धा आपल्या दाराशी काढा. एकादशीला तुळशीला तीळ पाण्यात टाकून अर्पण करा. मुळाशी थोडीशी चिमूटभर पाण्यात तीळ टाका आणि तुळशीच्या मुळाशी ते पाणी अर्पण करा. हळदी कुंकू व्हा. धूप दीप तुपाचा दिवा, तिळाच्या तेलाचा दिवा लावला तुम्ही ह्या दिवशी तुळशी मातेजवळ, देवांजवळ तरी चालेल. एक तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावा आणि एक तुपाचा दिवा आपल्या देवांजवळ सुद्धा लावा आणि तिळाच्या तेलाचा सुद्धा दिवा लावा. आता तिळाचं तेल नसेल तुमच्याकडं, मोहरीचं असेल किंवा तुम्ही जे तेल वापरत असाल देवांसाठी त्या तेलाचा दिवासुद्धा देवांजवळ लावा. विधिवत पूजा करा. षटतिला एकादशीला तुळशी आईजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची, ती म्हणजे एका वाटीत थोडीशी पांढरी तीळ ठेवायची आहे व त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. आता तुम्हाला वाटत असेल की तुमच्या इथं मुंग्या वगैरे असतील, त्या मुंग्या लागतील, तर तुम्ही मग फक्त पांढरी तीळ ठेवली तरी चालेल. त्या तिळीवर एक का होईना तुळशीचे पान ठेवायचे आहे. तुळस एकादशीला कधी तोडू नका. आदल्या दिवशी तुळस आणून ठेवायची आहे, पण तुळस आपल्याला एकादशीला तोडायची नाही. महिलांनी तर कधीच तुळशीला तोडू नये. संपूर्ण दिवसभर तिळीची वाटी तुळशीजवळच राहू द्यायची आहे, कुंडीतच राहू द्यायची आहे. रात्री झोपताना संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून घ्या. तुळशीजवळ थोड्या वेळ अजून ती वाटी राहू द्या आणि झोपायच्या आधी ती वाटी घरात घेऊन घ्यायची आहे. आता तुम्हाला झोपायच्या आधी नाही जमलं, तुम्ही संध्याकाळीच ती वाटी घरात घेऊन घेतली तरीही चालेल, पण दिवसभर तिळाची वाटी, अगदी लहानशी वाटी घ्यायची आहे, त्यात थोडीशी तीळ ठेवायची आहे आणि ती तिळीची वाटी, तीळ भरलेली वाटी तुळशीच्या कुंडीत ठेवायची आहे. तुळशीजवळ ती तीळ डब्यात टाकून द्या घरात घेतल्यानंतर, नाहीतर प्रसाद म्हणून सर्वांनी खायची आहे. आता प्रसाद म्हणून खाताना तिळीसोबत थोडासा गूळ खायचा आहे. तुळशीचे पान आपल्या तिजोरीत ठेवले तुम्ही, त्या तिळीवर आपण तुळशीचं पान ठेवणार आहोत, ते तिजोरीत ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही देव्हाऱ्यात ठेवून दिलं तरी चालेल, पण तिजोरीत ठेवून द्या. तुम्ही जिथं पैसे ठेवतात ना तिथं ठेवा. घरात भरभराट होईल. तुमच्या घर धनधान्याने भरलेलं राहील. तुम्हाला जमलेस तर एकादशीला मंदिरात अवश्य जा. जमलं तर, किंवा देव तर सगळीकडेच आहे, तुम्हाला जमलं तर जा, नाही जमलं घरात तुम्ही पूजा केली तरी चालेल. आता ज्यांना जमेल त्यांनी अवश्य मंदिरात जा. लग्न कार्यात आता ज्यांच्या अडथळे असतील, मुलामुलींनी उपाय केला तरीही चालेल. मुलं मुली लांब असतील राहत तर आईवडिलांनी उपाय केला तरीही चालेल. तर ह्या दिवशी लग्न कार्यात अडथळे येत असतील तर अशा मुलामुलींनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी 7 हळकुंड घ्यायचे आहे आणि 11 तिळाचे लाडू घ्यायचे आहे. 7 हळकुंड, 11 तिळाचे लाडू मंदिरात देवाला वाहून द्यायचे आहे, अर्पण करायचे आहे. हातात घ्या किंवा एखाद्या पिशवीत वगैरे घेतलेले असतील तुम्ही पॅकेटमध्ये, ते हातात घेऊन तुमच्या मनातील जी इच्छा असेल बोलून घ्या. तुमच्या लग्न कार्यातील अडथळे काय येत आहेत ते बोलून घ्यायचे आणि देवाला, श्रीकृष्णाचं मंदिर असेल, श्रीरामांचं असेल, विठ्ठल रुक्मिणीचं असेल, नारायणाचे असतील, नाहीतर सरळ श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जा आणि स्वामींना हळकुंड, 7 हळकुंड आणि 11 तिळाचे लाडू आपल्या मनाची इच्छा बोलून ते अर्पण करून द्या.
ते अर्पण करताना त्यावर थोडीशी तुळस ठेवून द्या. एक तुळशीचं पान ठेवलं तरीही चालेल आणि ते स्वामींच्या चरणी अर्पण करायचं. आता स्वामी रूप एकच आहे, स्वामी एकच आहे, रूप अनेक आहेत, फक्त आपल्याला तर माहितीच आहे. आपले स्वामीच म्हणजे श्री हरी विष्णू आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, श्रीराम आहे, सर्व काही स्वामीच आहे. तुम्हाला दुसरं कुठलं मंदिर नसेल मिळत, तुमच्या घराजवळ फक्त स्वामी केंद्र असेल, तुम्ही तिथं जाऊन उपाय केला तरीही चालेल. पण तुमच्या लग्न कार्यात जर अडथळे येत असतील तुमच्या मुलाबाळांच्या, तर हा उपाय षटतिला एकादशीला अवश्य करायचा आहे. 11 तिळाचे लाडू, 7 हळकुंड अख्खे चांगले बघून घ्या आणि तुळस ठेवून ते अर्पण करून द्या देवांच्या चरणी. एकादशीला मंदिरात हे चढवल्यानंतर तिथून निघताना थोड्या वेळ तिथं शांत बसा आणि तिथून निघताना स्वामींजवळ येईल किंवा श्रीकृष्ण, श्रीराम, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून बाहेर येताना देवांच्या चरणावर वाहिलेलं एखादं फूल किंवा एक तुळशीचं पान आपल्या घरी आणून आपल्या देवघरात ठेवायचं आहे. बघा, अडलेली सर्व कामे मार्गी लागतील, यश मिळेल तुम्हाला, तुमच्या लग्न कार्यातील अडथळे सुद्धा दूर होतील. आता हा उपाय आपण फक्त लग्नात अडथळे येता म्हणून करायचा नाही. तुम्हाला कुठल्या कामात यश मिळत नसेल ना, तरी सुद्धा तुम्ही हा 7 हळकुंड आणि 11 तिळाच्या लाडूचा उपाय तुम्ही सर्वांनी केला तरीही चालेल. प्रत्येक कामात यशस्वी व्हाल तुम्ही. नक्की करून बघा. वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे, पुन्हा वर्षभर हा उपाय करता येणार नाही. मंदिरात जा, 7 हळकुंड तिळाचे लाडू मनोकामना बोलून देवाला चढवून या. येताना एक तुळशीचं पान, एक फूल घरी घेऊन या, आपल्या मंदिरात ठेवा, घरात, देवघरात. सर्व काही तुमच्या मनात सारखंच होईल. विवाह इच्छुकांची मनाजोगे स्थळं येतील, लग्न ठरतील. ह्या दिवशी मंदिरात गेल्यावर विश्रांती घेण्यासाठी, देवांचे स्मरण करण्यासाठी आपण बसतोच. तेव्हा मंदिरात ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळ जपायची आहे. आपले स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्र जपला तुम्ही 1 माळ तरीही चालेल. या दिवशी मंदिराबाहेर एखादा गरीब असेल किंवा तुमच्या घराजवळ कोणी ब्राह्मण राहत असेल, ह्या दिवशी त्यांना 1.25 पाव, 1.25 किलो किंवा मूठभर तीळ तुम्ही अवश्य दान करायची आहे. खूप खूप पुण्य लाभते. बघा, ह्या दिवशी थोडी का होईना छोटंसं पॅकेट घ्या तुम्ही, 1.25 पावचं घ्या, 1.25 किलोचं घ्या किंवा मूठभर वाटीभर तीळ गरिबाला दान करायची आहे. पांढरी तीळ दान करायची आहे. ह्या दिवशी एकादशीला जर तुम्ही पांढरी तीळ दान केली तर तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमचं घर धनधान्याने भरणार आहे. नक्की थोडीशी तीळ दान करायची आहे. तुम्ही गोमाता असेल, तुमच्याकडं गाय येत असेल, तर एखादे चपाती लाटा, त्यावर थोडीशी तीळ टाका, गूळ टाका आणि ती चपाती गाईला खाऊ घालायची आहे. षटतिला एकादशीला गाईला हा नैवेद्य खाऊ घातला, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल. खूप खूप तुम्हाला पुण्यफळ लाभणार आहे. हजारो एकादशीचे फळ तुम्हाला या षटतिला एकादशीला गाईला हा नैवेद्य खाऊ घातल्याने लागणार आहे. अवश्य एका पोळीत थोडीशी तीळ आणि गूळ ठेवा आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणतीच इच्छा अशी राहणार नाही की स्वामी नारायण तुमची पूर्ण करणार नाही. एकादशीला देवांना पिवळी फुले नक्की वाहा. देवांना तीळ गुळाचे लाडू नैवेद्यात ठेवा. तीळ गुळाचे लाडू नसतील, तीळ आणि त्यावर गुळाचा खडा ठेवा. नैवेद्य दाखवा. सगळ्यांना घरात तो प्रसाद वाटा. आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवा. तिळाचं काही वस्तू तुम्ही पदार्थ तुम्ही बनवून स्वामींना नैवेद्य दाखवला तरीही चालेल. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून घरात धूप आरती करायची आहे. घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, ह्या दिवशी छान तीळ मिश्रित पाण्याने, पंचामृताने किंवा तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक घालायचा आहे. तीळ मिश्रित पाण्याने तर अभिषेक घालायचा आहे, त्यावर तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा असेल तुम्ही घालू शकता. नीट स्वच्छ करून पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून देव्हाऱ्यात आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहे. मूर्ती तिळावर ठेवायची आहे. या दिवशी थोडीशी तीळ ठेवा. आसन
आणि मग त्यावर मूर्ती ठेवायची आहे. नंतर ती तीळ सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ली तरीही चालेल. हळदी, कुंकू, तुळस, पिवळी फुले अवश्य व्हा. या षटतिला एकादशीला हे तिळाचे उपाय अवश्य करा. तुमचे घर धनधान्याने, श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या कृपेने कायम भरलेले राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा. आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.